नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपलं सर्वांचं स्वागत करतोय. बघा, आपण इंग्लिश अल्फाबेट्स अँड मिसलेनियस सिरीज हा टॉपिक जो आहे तो शिकत होतो आणि यावर आपण सराव करत होतो, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, इंटरेस्टिंग टॉपिक आहे, बेसिक टॉपिक आहे आणि याच्यावर आपल्याला सराव करत राहायचा आहे. इंग्लिश अल्फाबेट्स अँड मिसलेनियस सिरीज. आज बघा, मिश्र शृंखलेवर ही प्रश्न बघणार आहोत आपण आणि इंग्रजी वर्णमालेवर ही आधारित प्रश्न आणि वर्ड बेस ही काही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला इथे बघायचे. चला, तर मग आता इथे बघा काय दिलेलं आहे. प्रश्न दिलेल्या खालील शब्दांची तार्किक आणि अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करायची आहे. तर पहिले दिले आपल्याला माकड, नंतर हत्ती, नंतर उंदीर, माशी, सिंह. म्हणजे हे जे आहेत हे प्राणी या ठिकाणी आपल्याला जसं आपण बघितलं तर हे जे जीव दिलेले आहेत, मग यांच्यामध्ये आपण अरेंजमेंट बघायला गेलो 3-4 आपल्याला रॅट किंवा फ्लाय, मासे असे दोन या ठिकाणी सुरुवात होणारे शब्द दिसत आहेत. मग आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सर सर्वात छोटी आहे माशी, त्याच्यापेक्षा मोठा आहे उंदीर. आता उंदरापेक्षा मोठं काय असणार आहे माकड असणार आहे, माकडापेक्षा मोठं असणार आहे सिंह आणि सिंहापेक्षा मोठं असणार आहे हत्ती. म्हणजे 43,152 आपलं उत्तर यायला पाहिजे. आणि 43,152 ही जर सिरीज बघितली तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिसते. म्हणजेच पर्याय बी जो आहे तो पर्याय बी आपलं अचूक उत्तर असेल. का उत्तर आला आपला पर्याय बी 14312 चला पुढील प्रश्न क्रमांक दुसरा. आता बघा, आपल्याला क्रम हे लॉजिकल ऑर्डर आपल्याला या ठिकाणी आपण शिकतोय. लॉजिकल क्रमाने या ठिकाणी यांची मांडणी करायची. लॉजिकल ऑर्डर प्रमाणे काय दिले बघा, जाहिरात, परीक्षा, अर्ज, नियुक्ती आणि निकाल. बघा, जाहिरात, परीक्षा, अर्ज, नियुक्ती आणि निकाल असं दिलेलं आहे. बघा, सर्वात पहिले काय होणार आहे, जाहिरात येणार. जाहिरात आली त्याच्यानंतर आपण काय करणार, अर्ज भरणार. अर्ज भरल्यानंतर आपलं काय होणार, परीक्षा होणार. परीक्षा झाली, परीक्षेचा निकाल लागणार आणि निकालामध्ये आपण बघा मार्क्स चांगले आले, मेरिट मध्ये आलो तर आपली नियुक्ती होणार आहे. म्हणजे 13,254 कुठे दिसते, पर्याय बी मध्ये दिसते. 13,254 पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय बी शॉर्ट करेक्ट उत्तर आहे आपलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. खालील शब्दांची तार्किक आणि अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करायची. लष्ट्रम, शतक, वर्ष, मिलेनियम, दशक. आता इथे आपला जो प्रश्न आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा. लष्ट्रम, शतक, वर्ष, मिलेनियम, दशक. अच्छा, लष्ट्रम जो असेल तर 5 वर्षाचा कालावधी असेल. म्हणजे सर्वात पहिले येईल आपलं वर्ष. वर्ष ज्याला माहिती पडलं तिथे त्याचं उत्तर डायरेक्टली फायनल होऊन जाणार आहे की सर पर्याय सी जे आहे ते उत्तर आपलं असणार आहे. कारण सर्वात पहिले आलं वर्ष. वर्षानंतर काय येणार आहे, लष्ट्रम येणार आहे 5 वर्षाचा कालावधी. त्याच्यानंतर दशक येणार म्हणजे डिकेड आला. त्याच्यानंतर सेंचुरी आणि मिलेनियम. म्हणजेच काय झालं 24 31,524 एकच पर्याय असा होता जो आपण इझिली उत्तर देऊ शकत होता. डन. चला, त्याच्या पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4. आता निकाल, प्रचार, शपथ, नामांकन आणि मतदान लॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला मांडणी करायची. बघूयात काय उत्तर तुम्ही देत आहे. लॉजिकल ऑर्डर प्रमाणे मांडणी करा. दिलेल्या शब्दांची तार्किक आणि अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करा असं सांगितलंय. बघा, आता निकाल, प्रचार, शपथ, नामांकन, मतदान. आता जर तुम्ही बघाल तर पहिले नॉमिनेशन होणार आहे, फील होणार आहे नॉमिनेशन. नामांकन झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार आहात, प्रचार करायला सुरुवात करणार. प्रचार झाला, प्रचारानंतर मतदान होणार. मतदान झाल्यानंतर निकाल लागणार आणि निकाल झाल्यानंतर शपथविधी होणार. म्हणजे 42,513 हे आपलं उत्तर येईल. 42,513 फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय 42,513. ठीक आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 5. पृष्ठे, बुकरॅक, लायब्ररी, पुस्तके, कॅटलॉग.
आता जे आहे या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर तुमच्या काय लक्षात येईल बघा, पृष्ठे. आता जे पाने आहेत, पानांचं मिळून काय बनणार आहे, पुस्तक बनणार आहे. ठीक आहे. अच्छा, हे पुस्तक जे आहे ते कुठे लावलं जाणार आहे, बुक रॅक मध्ये लावलं जाईल. आणि बुक रॅक कशामध्ये असणार आहे, तर लायब्ररीमध्ये असणार आहे. आणि लायब्ररीचं काय बनणार आहे बघा, बुक रॅक एक कॅटलॉग मध्ये त्याचे डिटेल्स जे आहे ते मेंटेन केले जाणार आहे. आणि हे सर्व कशामध्ये भेटणार आहे, आपल्याला लायब्ररीमध्ये भेटणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा अशा पद्धतीने 14,253 सिक्वेन्स दिसते. 14,253 पर्याय सी दिसतोय इथे. पर्याय सी 14,253 ही आपली सिक्वेन्स आली. येस, स्वप्नील, राजश्री, रुपाली, अश्विनी, करेक्ट उत्तर इथे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. आता डिक्शनरी ऑर्डर, आपण लॉजिकल ऑर्डर पाहिले. नेक्स्ट आपण बघूयात डिक्शनरी ऑर्डर. दिलेल्या शब्दांची मांडणी इंग्रजी शब्दकोशात ज्या क्रमाने दिसते त्या क्रमाने दर्शवणारा योग्य पर्याय जो आहे तो योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. कोणता असा पर्याय आहे जो योग्य असेल असं आपल्याला विचारलंय बघा. फ्रँटिक, फ्रॉड, फाउंटेन, फ्रँक आणि फ्रेल. बघा FR FR FO FR FR FO पहिले येणार. 3 ने सुरुवात होणार. एकच पर्याय होणार आहे. मागे पुढे चेक करत बसायची गरज देखील नाहीये. डायरेक्टली उत्तर आपण पर्याय सी मार्क करू शकतो. बाकी जर तुम्ही बघाल तर याच्यानंतर बघा FR 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 A A A A सेम होतं. NUNI आय पहिले येईल, नंतर NK येईल, नंतर NT येईल. म्हणजेच काय झालं, नंतर 5 झालं, नंतर 4 आलं आणि त्याच्यानंतर NT आणि नंतर शेवटला फ्रॉड जाणार आहे. म्हणजे 35,412 दिसते आपल्याला पर्याय सी मध्ये. हे आपलं जे डिक्शनरी ऑर्डर होतं ते डिक्शनरी ऑर्डर आपल्याला बघायला भेटले. चला आता दिलेल्या शब्दांची मांडणी इंग्रजी शब्दकोशात ज्या क्रमाने दिसणार त्या पद्धतीने यांची मांडणी करायची आहे. बघा आता काय येईल. ऍडव्हान्टेज, ऍडवाइस, ऍडवाइज, ऍडमिरेबल आणि ऍडोरेबल. अच्छा, आता या ठिकाणी एडी कॉमन दिसते. एडी 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 कॉमन आहे बघा. व्ही 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 MO MO म्हटलं तर M पहिले येणार म्हणजे 4 आलं, नंतर O आला. आता व्ही 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 कॉमन दिसते. मग व्ही नंतर ए आला म्हणजे पहिला वाला शब्द अरेंज झाला. IICS म्हणजे 2 आणि 3. 45,123 45,123 पर्याय बी जे आहे 45,123 हे आपलं उत्तर आहे. पर्याय बी 45,123. ठीक आहे, समजलं. 45,123 अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. बघा दिलेल्या शब्दांची मांडणी इंग्रजी शब्दकोशात ज्या क्रमाने दिसते त्या क्रमाने दर्शवणारा योग्य पर्याय जो आहे तो योग्य पर्याय कोणता असेल. पेन किलर, पार्किंग, पॅशन, पॉझिटिव्हिटी, पॅनक्रेज. आता जो योग्य शब्द आहे तो कोणता आहे. बघा पेन किलर, पार्किंग, पॅशन, पॉझिटिव्हिटी, पॅनक्रेज. PA 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 PO PA. अच्छा, PO आला सर्वात शेवटी. 4 सर्वात शेवटी म्हटलं तर पर्याय डी डायरेक्टली मार्क करता येईल. इथेही हा देखील सोपा प्रश्न वाटला असेल तुम्हाला, कारण डायरेक्टली मार्क करता येणार आहे ना की सर. आता बघा PA 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 PO दिसते आणि इथे PA दिसते. PO म्हटलं तर सर्वात शेवटी 4 इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही. राहिलं काय, पर्याय चौथा उत्तर आला. अरेंजमेंट करत बसायची आवश्यकता बिलकुल नाहीच आहे. डायरेक्टली आपल्याला परीक्षेमध्ये या पद्धतीने सॉल्व्ह करायचे, पुढे जायचंय, उत्तर परफेक्ट येणार म्हणजे येणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जर तुम्ही नुसतं करत बसलात एक एक पहिला वर्ड, दुसरा वर्ड, तिसरा वर्ड, चौथा वर्ड, पाचवा वर्ड, उत्तर भेटेलच, परंतु टाइम जाईल. टाइम गेला बाकीचे प्रश्न कमी होऊ शकतात, बाकीचे कमी प्रश्न सॉल्व्ह होतील, त्यामुळे स्कोर कमी येणार. ओके, चला आता 9वा प्रश्न काय दिले बघा. रेटोरिक, रिग्रेट, रेजिग्नेशन, रेकॉर्ड आणि रॅचेट. आता जर या शब्दांना इंग्रजी वर्णमालेनुसार डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे जर आपण बघायचं झालं तर पहिले बघा RA म्हटलं तर 5 ने सुरुवात झाली पाहिजे. कॅन्सल झाला हा पर्याय ए आणि पर्याय डी. इथे 2 ठिकाणी दिसते. आता बघा HEEE बघा ई पहिले येणार आहे म्हणजे H वाला सर्वात शेवटला 1 सर्वात शेवटला. 5 ने सुरुवात 1 ने एंड. इथे दिसते पर्याय बी मध्ये.
पुढे दिसलं पर्याय बी. येस अश्विनी मॅम करेक्ट उत्तर आहे. बघा सर 5 ने सुरुवात झाली पाहिजे कारण आर ए होता, नंतर एच वाला सर्वात शेवटी जाईल, इथे गेला, याने सुरुवात झाली. मग ई ई ई दिसलं. सीजीएस म्हणजे 423 423 54 231 पर्याय बी मध्ये भेटला. ठीक आहे, हे झालं आपला 9वा प्रश्न. आता 10वा प्रश्न बघूयात. दिलेल्या शब्दांची मांडणी इंग्रजी शब्दकोशात ज्या क्रमाने दिसते त्या क्रमाने दर्शवणारा योग्य पर्याय जो आहे तो योग्य पर्याय खालीलपैकी कोणता असेल तो निवडायचा. चला उत्तर बघूयात काय येईल. बघा फ्रँटिक, फ्रॉड, फाउंटेन, फ्रँक, फ्रेल. बघा एफ आर एफ आर एफ ओ एफ आर एफ आर. एफ ओ म्हटलं तर 3 ने स्टार्ट होते. पर्याय सी दिसते. उत्तर आलं आपलं पर्याय तिसरा. पर्याय तिसरा करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. फ्लाइट, फ्लाय, फॅन, फायनान्स, फायटर. बघ काय दिसतंय. एफ एल एफ एल एफ ए. एफ ए म्हटलं तर 3 ने स्टार्ट झालं पाहिजे. आय आय एन जी. जी आलं पाहिजे म्हणजेच 5 पहिले येईल, नंतर 4 येईल, 354. आणि नंतर एफ एल वाय. आय वाला येईल पहिले म्हणजेच काय झालं 354 12. 354 12 पहिला पर्याय आपलं उत्तर आहे. 3 5 4 1 2. 354 12 हे पहिल्या पर्यायामध्ये दिसलं. फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर असेल पहिला पर्याय. फ्लाइट, फ्लाय, फॅन, फायनान्स, फायटर. ठीक आहे, डन. अलग लक्षात. चला आता जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12वा जो आहे तो 12वा प्रश्न इथे बघूयात. दिलेले शब्द ज्या क्रमाने इंग्रजी शब्दकोशात येतात त्यानुसार त्यांची योग्य मांडणी दर्शवणारा पर्याय जो आहे तो योग्य मांडणी दर्शवणारा पर्याय खालीलपैकी कोणता येईल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. चला आता इथे बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय भेटतंय. बघा आता इथे काय दिलंय. अमन, ऑलमायटी, ऑलरेडी, अल्मिरा, अलॉंग. आता या शब्दांना डिक्शनरी ऑर्डर प्रमाणे मांडायचंय. तर बघा एल 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 असं दिसतंय. आर वाला सर्वात शेवटी जाईल 3. ठीक आहे, हा सर्वात शेवटी आला. ओ वाला बघा एम 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 म्हटलंय. एम आय आय जी म्हणजे 2 नंतर 4 नंतर 1 आणि नंतर काय राहिला 5 म्हणजे 241 53. 241 53 पर्याय सी मध्ये दिसतंय. 241 53 पर्याय सी. येस रुपाली मॅम करेक्ट उत्तर आहे. बघा रे आता तुम्हाला टाइम देऊनही जर उत्तर देत नसाल तर जमणार नाहीये रे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13वा. आता हे करू शकता ना तुम्ही. हे प्रश्न जमणार आहेत प्रत्येकाला. कसे करायचे कशा पद्धतीने करायचे समजलंय प्रत्येकाला हे. चला नेक्स्ट क्वेश्चन हा करू आणि मग आपण दुसरे प्रश्न जे आहेत डिफरंट क्वेश्चनला सुरुवात करू.
गाइज रिप्लाय दिस विथ रे प्लीज. बघा अकाउंट अकॉर्डिंग अॅक्युरेसी अक्युम्युलेट आणि कंपनी. जर आपण बघितलं ACCO 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 हे दिसतंय, नंतर यू यू येते. अच्छा UUMR म्हणजेच काय झालं 43 सर्वात शेवटी. आता पहिले तीन कोण येते बघा, ओ पर्यंत सेम होतं. MRU म्हणजे 521 521 43 521 43 पर्याय सी मध्ये दिसतंय. कुठे दिसलं 521 43 पर्याय सी हे आपलं उत्तर आहे. डी कसं येईल, डी 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 वाले बघा 34 म्हणताय. आता बघा हे यांच्यापैकी आर पहिले येणार आहे का, नाही ना. एम पहिले येईल नंतर आर येईल, म्हणजेच काय झालं 43 पाहिजे, 34 चुकीचं येईल. उत्तर येईल इथे पर्याय सी. समजलं. चला आता हे जे प्रश्न आहेत नवीन प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 काय दिले बघा. खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांचा विचार करा आणि त्यावर आधारित प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर द्या. 951 261 891 673 आणि 848 अशा 3 अंकी 5 संख्या दिसत आहेत. अशा ज्या आहेत त्या 3 अंकी 5 संख्या आहेत. प्रश्न आपल्याला असं विचारलाय, प्रश्न असं दिलाय आपल्याला की जर एका संख्येतील म्हणजे सर्व संख्येतील सर्व अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली, प्रत्येक संख्येतील जर प्रत्येक संख्येतील सर्व अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली तर नव्याने तयार झालेल्या संख्यांच्या गटामध्ये उजव्या टोकापासून सर्वात लहान संख्येचं स्थान जे असेल ते कोणतं असेल. मग आता ही जी पहिली संख्या होती ती काय बनणार आहे, कसे मांडणी करतो आपण चढत्या क्रमाने. म्हणजे 159 ही संख्या बनली, ही 126 बनली, ही संख्या 189 बनणार, ही संख्या 367 बनली, ही संख्या 488 बनली. बरोबर. बघा प्रत्येक संख्येतील सर्व अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली. असं केलं तर नव्याने तयार झालेली जी संख्या आहे त्यांच्या गटामध्ये उजव्या टोकापासून सर्वात लहान संख्येचं स्थान कोणतं असेल. सर्वात लहान संख्या आपल्याला दिसते ही 126. उजवीकडून पहिला दुसरा तिसरा चौथा, हे उजवीकडून चौथ्या स्थानावर आहे कोण, 126. चौथे स्थान आहे, याचाच अर्थ उत्तर येईल आपला पर्याय सी. उत्तर काय आलं आपलं, पर्याय सी. येस रुपाली उंबारे करेक्ट उत्तर आहे. बाकी विद्यार्थी क्लिअर झालं का रे, पटकन कमेंट करा बघू पटापट. क्लिअर झालं का, पटापट कमेंट करा बघू. झालं क्लिअर, व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. आता उजवीकडील आता संख्या डिफरंट आहेत. काय दिले, 629 339 234 357 428. आता उजवीकडील चौथ्या संख्येच्या एकक अंक आणि डावीकडून चौथ्या संख्येचा शतक अंक यांचा गुणाकार किती असेल. व्यवस्थित बघा, यांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार किती असेल. चला पटापट सांगा.
बघा आता इथे बघा एक उत्तर आलंय 4, राजश्री, अश्विनी, स्वप्नील, रुपाली, दयानंद. बघ काय केलंय बघा, जर उजवीकडील चौथ्या संख्येचा एकक अंक बघा, उजवीकडून पहिली, दुसरी, तिसरी, चौथी संख्या आहे, तिचा एकक अंक आहे 9 आणि डावीकडून का उत्तर दिलं चौथा पर्याय. ओके, डावीकडून जर आपण या ठिकाणी चौथ्या संख्येचा शतकांक बघितला, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, याचा शतकांक आहे 3, म्हणजे 9 गुणिले 3 केलं 27 हे आपल्याला उत्तर भेटते. 27 पर्याय 4 जे आहे ते आपला अचूक उत्तर आहे, चौथा पर्याय. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. आता आपण जे पहिले काय बघितलं, आपण नंबर बेस बघितला. आता इथे आपल्याला जो प्रश्न दिसतो याच्यामध्ये आपल्याला लेटर बेस्ड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. लेटर बेस TCB, YUQ, IFL, BND, DNU, ACT. आता हा जो शब्द आहे, हे जे शब्द आहेत 5 3 लेटर 6 3 लेटर्स वाले शब्द आहेत. प्रत्येक शब्दाच्या शेवटचं अक्षर वर्णमालेनुसार त्याच्या पुढील अक्षरात बदललं तर किती शब्दांमध्ये एकापेक्षा जास्त स्वर असतील असं आपल्याला विचारलंय. तर मग आपण काय करूया, प्रत्येक शब्दाचं शेवटचं अक्षर आहे वर्णमालेनुसार त्याच्या पुढील अक्षरात बदललं म्हणजे काय झालं, B चं C एकापेक्षा जास्त स्वर आले का नाही, TCC नाही जमत आहे. Q चं काय होईल, R एकापेक्षा जास्त स्वर नाहीये, एकापेक्षा जास्त स्वर नाहीये ना, तो देखील बनत नाहीये. पुढे बघा, L चं काय होईल, M, IFM नाही जमत आहे. D चं काय बनेल, E, BNE एकापेक्षा जास्त स्वर आहेत का, नाही आहेत. U चं काय बनेल, V, DNV बनते, जमणार नाही. T चं काय बनेल, U म्हणजे AU, A व U हे या ठिकाणी बघायला भेटलं. म्हणजे एक असा शब्द आहे, एक असा शब्द आहे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्वर भेटले. पहिला पर्याय काय उत्तर सिलेक्ट केलं आपण, फर्स्ट ऑप्शन सर. ACT चं काय बनलं, टी नंतर यू येते ना, म्हणजे A आणि U असे दोन स्वर दिसलेत या शब्दामध्ये. कसं बनलं होतं शब्द, ACU बनलेला, आणि त्यामुळे उत्तर आलं आपला पहिला पर्याय 1 जे आहे फर्स्ट ऑप्शन ते आपलं अचूक उत्तर आलेलं इथे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18. दिलेल्या शृंखलेच्या रिकाम्या जागी अनुक्रमे ठेवल्यास मालिका पूर्ण होईल असं अक्षरांचं संयोजन जे आहे ते अक्षरांचं संयोजन आपल्याला निवडायचंय. P डॅश डॅश N डॅश डॅश SR डॅश QP डॅश R डॅश 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 S डॅश NQ असं दिसतंय. मग आता या प्रश्नाचे उत्तर जे आहेत आपल्याला काय करायचं बघा, ही रिपिटेटिव्ह सिरीज आहे. रिपिटेटिव्ह सिरीजला या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आपण कसं करणार बघा, आपल्याकडे काय दिसतंय, P डॅश डॅश N डॅश N नंतर काय दिसलं, Q दिसलं, म्हणजेच इथे NQ आलं, N नंतर Q आलं, N च्या आधी SR आहे म्हणजेच इथे काय झालं, SR इथे ठेवलं, काय बनली आपली ग्रुपिंग, काय बनले PSRNQ, हे ग्रुप बनलं आपला. सेकंड ग्रुप झाला आपला PSRNQ, थर्ड ग्रुप झाला PSRNQ आणि फोर्थ ग्रुप झाला PSRNQ. ओके, SRQPN SRQPN बघा, SRQPN SNQPR SNQPR दिसतंय चौथ्या पर्यायामध्ये. कुठे भेटलं आपल्याला, ऑप्शन चौथा जे आहे ते चौथा पर्याय आपलं अचूक उत्तर आले ते. ठीक आहे, चौथा पर्याय अगदी अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. दिलेल्या शृंखलेच्या रिकाम्या जागी अनुक्रमे ठेवल्यास मालिका पूर्ण होईल असं अक्षरांचं संयोजन जे आहे ते अक्षरांचं संयोजन आपल्याला या ठिकाणी निवडायचं. बघा, रिपिटेटिव्ह सिरीजचाच हा प्रश्न आहे. काय उत्तर येईल कमेंट करून सांगा, काय वाटतंय कुठलं उत्तर अचूक असेल, काय उत्तर आपलं अचूक उत्तर असेल. सिरीज आहे आपली रिपिटेटिव्ह सिरीज. चला
बघा, दिलेल्या शृंखलेच्या रिकाम्या जागी अनुक्रमे ठेवल्यास मालिका पूर्ण होईल असं अक्षरांचं संयोजन आपल्याला या ठिकाणी निवडायचंय. काय आपलं उत्तर असेल बघा. आता आपण या ठिकाणी बघतोय जे नंतर पी दिसतंय, जे नंतर पी यायला पाहिजे, जे नंतर पी यायला पाहिजे, पी नंतर सी इथे दिसला, पी नंतर सी. बघा, जेपीसी, जेपीसी एल डी, जेपीसी एम डी. बघा, एल होतं इथे, एम आला, +1 झाला. जेपीसी एम +1 काय होईल? एन डी होईल. आणि जेपीसी n+1 ओडी, जेपीसी ओडी. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? सीजेसी, पीएनजे, पीएनजे ओ. पर्याय सी आपलं उत्तर येईल. पर्याय सी आपलं उत्तर येते. सी 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 पर्याय आपलं उत्तर येते. ठीक आहे, उत्तर आलं आपलं पर्याय सी. आपल्याला बघा, जेपीसी आणि -डी हे कॉमन होतं, जेपीसीडी हे कॉमन होतं, एल एम एन ओ असं एक एक लेटरने पुढे होत गेलं. जे बघा, एल एम एन ओ अशा पद्धतीने ते पुढे पुढे जात गेलं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर बघा आता जे झालेले आहेत. आता पुढील प्रश्न जे आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. 19वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसते आपल्याला. काय दिसतंय बघा, लेजिस्लेटिव्ह हा शब्द आहे. या शब्दामध्ये अक्षरांच्या किती जोड्या आहेत? दोन्ही बाजूने, मागील आणि पुढील बाजूने बघायचे, ज्या प्रत्येकाच्या मध्ये इंग्रजी वर्णमालेतील मांडणीप्रमाणे अक्षरे आहेत. बघ, काल मी तुम्हाला हा प्रश्न कसं सॉल्व्ह करायचंय, नंबर मेथडने करा किंवा लेटर मेथडने करा असं शिकवलं होतं. बघूयात किती जणांना आठवतंय, काय काय उत्तर येत आहेत तुमचे. काही प्रश्न मी होमवर्क साठी देखील दिले होते तुम्हाला. चला, आता इथे प्रश्न असं दिलाय, लेजिस्लेटिव्ह या शब्दामध्ये अक्षरांच्या किती जोड्या आहेत? दोन्ही मागील पुढील बाजूने बघायचं आपल्याला. लेजिस्लेटिव्ह हा शब्द आहे. ठीक आहे, प्रत्येकाच्या मध्ये इंग्रजी वर्णमालेतील मांडणीप्रमाणे अक्षरे आहेत असं सांगितलंय. तर किती किती या ठिकाणी किती अक्षरे आहेत ते आपल्याला बघायचे. तर आपण कसं करणार बघा, एल नंतर एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही. मॅच होते का? कुठलाही लेटर मॅच झालेला नाहीये. पुढे जाऊयात. बघा, ई एफ दिसते का नाही? एफ जी एच आय जे के एल एम एन कुठलाही लेटर मॅच होत नाही. पुढे जाऊयात. जी एच आय नाही दिसत आहे. एच आय जे के एल एम एन ओ एकही लेटर अजूनही मॅच झालेलं नाही. पुढे बघूयात. आय जे के एल बघा, एक भेटला पहिला पेअर आय एल. बघा, आय नंतर जे येते, नंतर के येते, नंतर एल येते. एल मॅच झालं म्हणजेच काय झालं? आय टू एल एक पहिला पेअर आपल्याला मॅच झाल्याचं बघायला भेटला. पुढे बघत, आय जे के एल एम एन ओ पी मॅच होत नाही. आता एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, टी यू व्ही डब्ल्यू नाही दिसत आहे. एल एम एन ओ पी क्यू, एम एन ओ पी क्यू नाही दिसत आहे. आणखी पुढे जाऊयात. बघा, ए बी सी डी ई. बघा, ए टू ई मध्ये 3 अक्षर असतात इंग्रजी वर्णमालेत. इथेही 3 अक्षर भेटले म्हणजे ए ई. बघा, बी सी डी ई, ई मॅच होते, ए ई आपला पेयर भेटला. पुढे बघा, बी सी डी ई. बघा, बी सी डी ई एफ जी मॅच होते का? नाही होते. आणखी पुढे जाऊया. टी यू व्ही, टी व्ही तिसरा पेयर भेटला. टी व्ही यू व्ही टी व्ही भेटला आपल्याला पेयर. इथे थर्ड पेयर भेटला. चला, डब्ल्यू आहे का नाही? यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड नाही दिसत आहे. अच्छा, आय जे के दिसते का नाही? जे के एल. बघा, आय एल चौथा पेयर भेटला. पुन्हा एकदा आपल्याला आय एल. एम एन ओ पी क्यू नाही दिसत आहे. अच्छा, व्ही
WXYZ दिसणार आहे का नाही दिसणार. आता शेवटचं लेटर राहिलं बघा ई. FGHIJKLMNO भेटते का नाही. म्हणजेच काय झालं रे, 4 पेअर्स भेटले. 4 पेअर्स भेटले याचा अर्थ उत्तर येते आपलं मोर दॅन 3. उत्तराला पर्याय ई. 4 जोडे आपल्याला इथे भेटलेले आहेत. ठीक आहे, उत्तराला आपला पर्याय ई. ई उत्तर आपलं फायनल उत्तर असेल. तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा. 3 म्हणणारे चुकीचे आहे. तरी बघा IJKL दिसते नाही, IL हा एक पेअर आहे. हा एक पेअर भेटते, टीव्ही भेटते, IL भेटते. पकडायचे तुम्ही एक आणि 3 उत्तर दिलं तर चुकीचं उत्तर आहे. 2 पेअर्स पकडायचे. ते IL डिफरंट आहेत ना. हा एक IL आहे आणि हा एक IL आहे. या पद्धतीने उत्तर येते आपलं 4 म्हणजेच 3 पेक्षा अधिक पर्याय उत्तर फायनल असेल. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आता कॅन्सर हा शब्द दिलाय. कॅन्सर काय केलं बघा, सी नंतर DEFGH मॅच होत नाही. ए बी दिसते की नाही. BC म्हणजे AC, एक पहिला पेअर भेटला. AC भेटलं. DE दिसते का नाही. NOPQ नाही दिसत. OP दिसते नाही. C DEF नाही दिसत. DE नाही दिसत आहे. पुढे जाऊयात E. FGHI मॅच होते का नाही. RSTUV दिसणार आहे का नाही. म्हणजे फक्त एकच पेअर भेटलेला आहे. कुठला पेअर भेटला. AC भेटलेला. AC बरोबर. म्हणजेच उत्तर आलं आपलं पर्याय C एक पेअर. हे आपलं इथे उत्तर येईल. पर्याय C एक पेअर आपलं उत्तर आहे. जर तुम्हाला नंबरिंगच्या मेथडने करायचं असेल तर नंबरिंग तुम्ही असं करू शकता बघा. C येते 3 वर, A येते 1 वर, N येते 14 वर, C येते 3 वर, E येते 5 वर, R येते 18 वर. बघा 3 4 5 6 7 8 नाही दिसत आहे. 1 2 दिसते की नाही. 2 3 म्हणजे 1 3 भेटलं इथे. 1 3 4 5 नाही दिसत. 14 15 16 17 नाही भेटत. 3 4 5 6 4 5 नाही दिसत. 5 6 दिसते नाही. 6 7 8 9 18 19 20 दिसणार का नाही. म्हणजे फक्त एकच पेअर भेटला. एक पेअर ओनली हे आपलं उत्तर आहे. आणि 1 पेअर म्हटलं तर 1 पेअर आपलं पर्याय C मध्ये दिसतंय. अश्विनी वाघ, राजश्री आणि स्वप्नील करेक्ट उत्तर आहे आपलं पर्याय C एक पेअर हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. चला तर हे झालं आपल्या वर्ड पेअरिंग. आता नंबरिंगचं या ठिकाणी नंबर अरेंजमेंट वर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते पाहू आपण. नंबर अरेंजमेंट वर कसं प्रश्न दिले बघा. आपल्याकडे संख्या दिलेली आहे 63 14 32 14. 63 14 32 14. 63 14 32 14 संख्या दिलेली आपल्याला. जर प्रत्येक विषमांकात 2 ने गुणाकार केल्यानंतर 1 ची बेरीज केली. बघा विषमांक आहे, 2 ने गुणाकार करून 1 ची बेरीज करा. विषमांकात 2 ने गुणाकार करून 1 ची बेरीज केली. 3 दुने 6 1 7 भेटलं. 1 दुने 2 1 3 भेटलं. 3 दुने 6 1 7 1 दुने 2 1 3 भेटलं. हे भेटले. त्याच्यानंतर प्रत्येक समांकात 2 ने गुणाकार केल्यावर 3 वजा केले. म्हणजे ते गुणिले 2 वजा 3 करायचं. गुणिले 2 वजा 3 गुणिले 2 वजा 3 आणि गुणिले 2 वजा 3 केलं. 6 दुने 12 वजा 3 9 भेटले. 4 दुने 8 वजा 3 5 भेटलं. 2 दुने 4 वजा 3 1 भेटलं. 4 दुने 8 वजा 3 5 भेटलं. असं झालं. असं विचारलंय नवीन संख्येत किती अंकांची पुनरावृत्ती होत आहे. पुनरावृत्ती बघा, एक 7 ची झाली, 3 ची झाली आणि 5 ची झाली. म्हणजे 9 1 सोडलं तर 3 अंकांची पुनरावृत्ती होते. म्हणजेच पहिला पर्याय आपलं उत्तर असेल. ठीक आहे. उत्तर काय आलं आपला पहिला पर्याय आपलं उत्तर आहे. हे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर सांगायचंय. स्वप्नील कॅन्सर हा शब्द होता. कॅन्सर कॅन्सर शब्द आपल्याला दिला होता. C 3 वर येते, 1 वर येते, 14 वर येते, C 3 वर येते, E 5 वर येते, R 18 वर येते. बघा 3 पासून 4 5 6 7 8 असं मॅच करायचंय. 1 2 3 मॅच झालं. 3 म्हणजे 1 3 हा 1 व 3 हे आपलं पेअर होतं. A to C मध्ये फक्त B येते ना. एक लेटर असतो ना, एक लेटर. तो एक लेटरच पाहिजे आपल्याला. बाकी जास्त लेटर त्याच्यामध्ये येता कामा नाही. जर एकच लेटर येत असेल म्हणजे तो पेअर आहे. हा लॉजिक आहे त्याच्या मागचा. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. आता आपण मिसलेनियस सिरीज जे आहे ते मिसलेनियस सिरीज बघूयात. काय दिले बघा. संख्या चिन्ह आणि दिलेल्या मालिकेचा अभ्यास करा. संख्या चिन्ह यांचं जे दिलेली मालिका आहे त्याचा अभ्यास करायचा आणि आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. अश्विनी काय म्हणते सर त्या आधीच एक्सप्लेन करा.
अश्विनी कुठलाही प्रश्न घ्या ना तुम्ही, एकच प्रश्न म्हणजे तो जो दिलेला आहे तोच प्रश्न येईल असं नाहीये ना. प्रश्नामध्ये लॉजिक समजून घ्या. एकदा समजलं अश्विनी वर्ड लिहिलं मी, ए 1 वर येते, एस 19 वर येते, एच 8 वर येते, डब्ल्यू 23 वर येते, आय 9 वर येते, एन 14 वर येते, आय 9 वर येते. लाखो करोडो प्रश्न बनणार आहेत ना, जेवढे वर्ड्स असतील कुठलाही वर्ड दिला जाईल. ओके, काय केलं, एक नंतर 2 3 4 5 6 7 दिसते का नाही, 19 20 दिसते का नाही, 20 21 22 23 24 नाही दिसत आहे, 8 9 10 दिसते का नाही, 9 10 11 12 मॅच होत नाही, 23 24 25 येणार आहे का नाही. पुढे जाऊयात, 9 10 11 12 13 10 11 नाही दिसत आहे, 14 15 16 17 18 19 नाही दिसत आहे, 9 10 11 12 13 14 15 कुठलं मॅच झालं का नाही, एकही पेअर भेटत नाही म्हणजे झिरो पेअर हे आपलं उत्तर आलं. अश्विनी वाघ समजलं का. प्रश्न कुठलाही असू द्यात, आपल्याला अल्फाबेटची पोझिशनल व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला वाघ शब्द दिला, वाघ हा शब्द दिला, तर तुम्हाला काय दिसेल, डब्ल्यू 23 वर येते, 1 वर येते, जी 7 वर येते, 8 वर येते, 24 25 26 नाही दिसत आहे, 1 2 दिसते का नाही, 2 3 नाही दिसत आहे, 7 8 7 8 म्हणजे जी एच हा पेअर मॅच झाला, 8 9 दिसते का नाही, 8 9 10 11 नाही भेटत म्हणजे एकच पेअर भेटला, वाघ मध्ये एक पेअर भेटला. डन. चला आता प्रश्न असं दिले आपल्याला, प्रश्न असं दिलेलं आहे आपल्याला की मालिकेत लगत आधी एक चिन्ह, बघा लगेच आधी एक चिन्ह आणि लगेच नंतर संख्या, आधी चिन्ह पाहिजे आणि लगेच नंतर एक संख्या पाहिजे, असे असणारे डावीकडून उजवीकडे एकूण किती संख्या आहे, म्हणजे असे किती अंक आहे ज्यांच्या आधी चिन्ह आहे नंतर संख्या आहे, म्हणजे चिन्ह अंक अंक, चिन्ह अंक अंक एक भेटला. पुढे बघूयात, चिन्ह अंक अंक 2 भेटले, चिन्ह अंक अंक 3 भेटले, असे किती भेटत आहेत रे, 3 भेटत आहेत, 3 भेटत आहेत म्हणजेच पहिला पर्याय आपलं काय आलं, उत्तर आलं. उत्तराला आपला पहिला पर्याय असे 3 ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. आता वरील व्यवस्थेमध्ये अशी किती संख्या आहेत ज्यांच्या त्वरित आधी चिन्ह आणि लगेच नंतर अक्षर आलेलं आहे, अशा किती संख्या आहेत, अशा संख्या किती आहेत ज्यांच्या त्वरित आधी काय आलेलं आहे, चिन्ह आलेलं आहे आणि त्वरित नंतर काय आलेलं आहे, अक्षर आलेलं आहे, असं विचारलं. आय थिंक हा प्रश्न झाला होता काल, माझ्या मते आहे ना, काल झालेला का हा प्रश्न. चिन्ह संख्या अक्षर, चिन्ह संख्या नाहीये, चिन्ह संख्या नाही, चिन्ह संख्या अक्षर 1 भेटला, चिन्ह संख्या नाहीये, चिन्ह संख्या अक्षर 2 भेटला, चिन्ह संख्या नाहीये, चिन्ह संख्या नाहीये, म्हणजे 2 भेटतात, 2 म्हणजेच पर्याय ए आपलं उत्तर आलं. समजा आपल्याला असं दिला की असे किती या ठिकाणी अक्षर आहेत, असे किती अक्षर आहेत की ज्याच्यात त्वरित आधी एक अक्षर आलेलं आहे आणि त्वरित नंतर एक संख्या आलेली आहे, म्हणजे एक अंक आलेला आहे, असं आपण जर बघायचं झालं तर असं काय उत्तर येईल बघा, किती असे अक्षर आहे ज्यांच्या त्वरित आधी एक अक्षर आणि नंतर एक अंक आलेला आहे, उत्तर भेटेल, काय उत्तर भेटेल? या प्रश्नाचं उत्तर काय भेटेल बघा. आता अक्षराच्या आधी अक्षर पाहिजे, नंतर अंक पाहिजे, म्हणजे 2 अक्षरानंतर लगेच अंक आला पाहिजे, 2 अक्षरानंतर अंक, याच्यासाठी आपण ट्राय करतो. ठीक आहे, 2 अक्षरानंतर अंक, 2 अक्षरानंतर अंक, 2 अक्षरानंतर अंक, पुढे हा ओ आहे, ओ म्हणजे XO8 हा ओ आहे, लक्षात ठेवा, XO8 म्हणजेच काय झालं, 2 अक्षरानंतर अंक, म्हणजेच 1 2 3 4, 4 ठिकाणी दिसतं, 4 म्हणजेच काय आलं उत्तर, 3 पेक्षा अधिक, इथे 4 4 असं भेटतायत आपल्याला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, उत्तर आलं आपलं 4. हे तुम्ही 0 पकडलं असेल, ज्याने 0 पकडलं त्याचं उत्तर चुकेल. XO 2 अक्षर आहे, हा ओ आहे, ओ लेटर आहे तो. ठीक आहे, तेव्हा 4 उत्तर भेटेल, त्याला 0 पकडलं तर 3 उत्तर तुम्ही देणार होतात. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 हवा, प्रश्न क्रमांक 23. आता इथे आपल्याला प्रश्न असं दिलेला आहे, मालिका पूर्ण करा म्हणून सांगितलंय, मालिकेस पूर्ण करायचंय. बघा मालिकेला पूर्ण करायचंय तर आपण काय करणार, पहिला आपल्याला क्रम दिलेला आहे S#7, S#7 बघूयात, S#-1 आणि 7 म्हटलं तर हॅश पासून 1 2 3 +3, बघा इथे -1 केला, इथून +3 केला, -1 +3,
ठीक आहे, आता 7 पर्यंत पोहोचलो होतो, इथून मागे येतोय -1 आणि इथून +3 केलं तर 3 भेटला, म्हणजेच काय झालं या पद्धतीने -1 +3 केलं. अच्छा, इथे पोहोचलो, टी पासून सुरुवात केली, टी पासून -1 आलो आणि पुढे +3 केलं, स्टार भेटला. जे पासून सुरुवात केली -1 आणि +3 केला. 4 पर्यंत पोहोचलो होता, @ पासून सुरुवात होईल, इथे काय येईल -1. काय झालं, @ पासून सुरुवात झाली, -1 केला, 4 भेटला, 4 + 3 केला, n भेटेल, म्हणजे @4n हे आपलं उत्तर आहे. @4n @4n पर्याय डी मध्ये दिसते. कुठे दिसते पर्याय डी, चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय आपलं उत्तर येईल @4n. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24. क्वेश्चन नंबर 24. 24वा प्रश्न दिलाय, खालील व्यवस्थेचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. बघा, जी खालील जी व्यवस्था आहे, खालील जी अरेंजमेंट आहे, तिचा या ठिकाणी काळजीपूर्वक अभ्यास करायचा आपल्याला. खालील व्यवस्थेचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे. बघा, वरील मांडणीच्या डाव्या टोकापासून 18व्या घटकाच्या डावीकडे 9वा घटक कोणता असेल? अश्विनी मॅम काय म्हणतात, सर परत एक्सप्लेन करा. अच्छा, बघा हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय केलंय बघा, आपल्याला ही सिरीज दिली SH7 क्लोजिंग ब्रॅकेट 7 T3 स्टार J स्टार 4 असं दिलेलं आहे. ठीक आहे, ही सिरीज आहे, या ठिकाणी येणारा क्रम जो आहे तो काय असेल असं विचारलं. तर आपण काय करायचं असं बघा, लक्ष देऊन नाही करायचं. राजश्री मॅम, अश्विनी मॅम काय केलंय बघा, आपल्याला दिसतंय S#7, S# कुठे दिसला, प्रिव्हियस लेटर आहे, म्हणजे काय झालं, S पासून मागे आलो एक अक्षर. ठीक आहे, अच्छा, त्याच्यानंतर हॅश पासून 7 कुठे दिसते बघा, हॅश इथे 7 कुठे दिसते, पहिला दुसरा तिसरा अक्षर, म्हणजे पुढे जाते 3 अक्षर. एकदा काय झालं, एस पासून सुरुवात केली, मागे आलो, हॅश भेटला, पुढे तिसरा अक्षर, इथे +3 केलं, काय भेटला 7 भेटला, बरोबर. अच्छा, आता 7 पर्यंत आपण पोहोचलेलो. तिथे पुढील गट मध्ये काय दिलंय, क्लोजिंग ब्रॅकेट, म्हणजे त्याच्या पुढचा लगेच दिलेला आहे. त्याच्यापासून -1 केलं, 7 वर आलो आणि 7 पासून तिसरा घटक, पहिला दुसरा तिसरा, काय भेटला 3 भेटला. मग आता इथे पोहोचलो, टी पासून सुरुवात होणार, मग त्याच्यानंतर कुठपर्यंत पोहोचलोय, स्टार पर्यंत पोहोचलोय. स्टार पर्यंत पोहोचलोय, पुढे काय आहे, जे, जे पासून सुरुवात झालं, जे -1 स्टार +3 4 भेटला. आता 4 पर्यंत पोहोचलो होतो, मग सुरुवात कुठून होणार, कुठून होणार, पटकन सांगा, कमेंट करून सांगा. 4 पर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात, त्याच्या पुढील घटकाने सुरुवात होते ना, कमेंट करून सांगा, मग मी पुढे जाणार आहे. एवढं सिंपल आहे, एकदम सिंपल आहे, पटकन कमेंट करून सांगायचंय पटापट. कशाने सुरुवात होणार आहे, 4च्या पुढे म्हटलं तर कशाने सुरुवात होईल, @ होईल. चला, मग मी लिहिलं @1 केलं, म्हणजे @च्या मागचा घटक काय केलं, मागचा घटक काय होतं, 4 लिहिणार मी इथे, आणि 4 पासून पुढचा तिसरा घटक पाहिजे होता आपल्याला, +3 केले प्रत्येक ठिकाणी. 4 नंतर पहिला दुसरा तिसरा घटक काय आला, n आला. मग उत्तर काय यायला पाहिजे, @4n यायला पाहिजे. @4n दिसते आपल्याला, दिसते ना, मग काय उत्तर येईल फायनल आपलं, काय उत्तर येईल आपलं, @4n, चौथा पर्याय. आलं लक्षात. बघा, एकदम सिंपल गोष्ट होती, एकदम इझिली प्रश्न बनला होता. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24. आता असं दिलंय, वरील मांडणीच्या डाव्या टोकापासून जो 18वा घटक आहे, डावीकडून जो 18वा घटक आहे, त्याच्या डावीकडे 9वा घटक कुठला आहे, त्याच्या डावीकडे 9वा घटक कोणता आहे. 18व्या घटकाच्या डावीकडे 9वा घटक आपल्याला पाहिजे असं विचारले आपल्याला. मग आपण काय करणार बघा, 3 6 9 12 15 18, डावीकडून 18वा घटक आहे, त्याच्या डावीकडे 9वा घटक बघितला तर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा 7वा 8वा 9वा, 9वा काय भेटलं, n भेटलं, डावीकडे 9वा. मग काय करू शकतो आपण, डावीकडून 18 जायचं होतं, पुन्हा मागे यायचं होतं, म्हणजे डावीकडे 9वा यायचं होतं, तर आपण 18 तून 9 गेले, काय राहिले 9, म्हणजे डावीकडून 9वा घटक डायरेक्टली चेक करू शकतो आपण. बघा, 3 6 9, 9वा काय भेटत होता, n लेटर भेटत होता, म्हणजेच पर्याय बी जे आहे, पर्याय बी लेटर n हे आपलं उत्तर येईल इथे. पर्याय बी लेटर n आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 काय दिलाय, की मालिकेत असे किती अंक आहेत,
मालिकेमध्ये असे किती अंक आहेत ज्यांच्या ताबडतोब अगोदर आणि त्यांच्या नंतर अक्षर आहेत, म्हणजे अंकाच्या आधीही अक्षर आहे आणि अंकाच्या नंतरही अक्षर आहे, म्हणजे दोन अक्षरांमध्ये एक अंक पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला? दोन अक्षरांमध्ये एक अंक. दोन अक्षरांमध्ये अंक इथे भेटला एक, दोन अक्षरांमध्ये अंक हा भेटला दुसरा, दोन अक्षरांमध्ये अंक तिसरा भेटला, दोन अक्षरांमध्ये अंक चौथा, पुढे दोन अक्षरांमध्ये अंक कुठे दिसते का? नाही. म्हणजे किती भेटतात रे? चार भेटतात. चार भेटलं म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. बघा, दोन अक्षरांमध्ये अंक इथे भेटला, इथे भेटला, त्याच्यानंतर इथे भेटला, पुढे गेलो इथे भेटला, पुढे दिसते का कुठे? दोन अक्षरांमध्ये अंक नाही दिसत आहे. म्हणजेच उत्तर काय येणार आहे? तर पर्याय बी, चार पेयर्स असे भेटतात, चार घटक भेटतात आपल्याला. बी पर्याय आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. बघा, मालिकेत लगत आधी एक संख्या आणि लगत नंतर एक संख्या असणारी डावीकडून उजवीकडे किती चिन्हे आहेत? बघा, अशी किती चिन्हे आहेत मालिकेत? अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगत आधी एक काय आहे? संख्या आहे आणि लगेच नंतर देखील एक काय आहे? संख्या आहे. लगेच नंतर देखील एक संख्या आहे. बघा, मालिकेत लगेच आधी एक संख्या आणि लगेच नंतर एक संख्या असणारी किती चिन्हे आहेत असं बघितलंय. म्हणजे दोन संख्यांच्या मध्ये चिन्ह पाहिजे. दोन संख्यांच्या मध्ये चिन्ह किती ठिकाणी दिसतंय? दोन संख्यांमध्ये चिन्ह किती ठिकाणी दिसते ते सांगायचं. चला, आता इथे काय दिलं बघा, दोन मालिकेत लगेच आधी एक संख्या आणि लगेच नंतर एक संख्या असणारे किती चिन्ह आहेत? दोन चिन्हांच्या मध्ये संख्या, पर्याय डी 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 म्हणजे 6 म्हणताय. ओके, बघा काय झालं, दोन संख्यांच्या मध्ये चिन्ह भेटला, दोन संख्यांच्या मध्ये चिन्ह बघा, एक हे झालं, हा दुसरा चिन्ह भेटला, त्याच्यानंतर हा तिसरा चिन्ह भेटेल, दोन संख्यांमध्ये चिन्ह हा चौथा भेटला, दोन संख्यांमध्ये चिन्ह हा पाचवा भेटला, दोन संख्यांमध्ये चिन्ह सहावा भेटला. किती भेटले? 6. 6 दिसते, चौथा पर्याय. बघा, या ठिकाणी मेन गोष्ट काय असते? कॉन्सन्ट्रेशन. सर्वात महत्वाची गोष्ट कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही किती एकाग्रतेने बघताय, ठीक आहे, हे या ठिकाणी महत्वाचं असतं आणि ते चेक केलं जातं इथे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. 27वा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कॉपीराईटच्या डावीकडे 7वं अक्षर कोणतं आहे? बघा, कॉपीराईट कुठे आहे? इथे. त्याच्या डावीकडे 7वं घटक नाही विचारलंय, 7वं अक्षर म्हटलंय, 7th लेटर. बघा, 7th लेटर. ठीक आहे, मग आता हा पहिला अक्षर आहे, हा दुसरा अक्षर आहे, हा तिसरा अक्षर, हा चौथा, पाचवा, सहावा आणि 7वं अक्षर काय भेटलं? आर भेटलं. 7वं अक्षर पर्याय सी आपलं उत्तर येईल. पर्याय सी, लेटर आर हे आपलं उत्तर आहे. 7वं अक्षर आपल्याला बघायचं होतं. ठीक आहे, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. चला, हा प्रश्न सॉल्व करा तुम्ही. 28वा प्रश्न.
चला आता उत्तर काय येतंय ते बघूयात. बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, 35, 98, 24, 76. 35, 98, 24, 76. 35, 98, 24, 76 संख्येमध्ये प्रत्येक सम अंकात एक मिळवला, प्रत्येक सम अंकात एक मिळवला आणि प्रत्येक विषम अंकातून 2 वजा केले. विषम अंकातून 2 वजा करूयात पहिले, आणि नंतर सम अंकात एक मिळवला. 8चे 9 बनले, 2चे 3 बनले, 4चे 5 बनले, 6चे 7 बनले. तर कोणते अंक दोनदा दिसणार नाहीत? 1 आणि 9. बघा हे रिपीट झालेत, हे रिपीट झालेत, हे रिपीट झालेत. म्हणजे 1 व 9 असे दोन अंक आहेत, 1 आणि 9 दोन्ही, जे आपल्याला रिपीट झालेले दिसत नाहीयेत. ठीक आहे, हा झाला आपला नंबर अरेंजमेंट वाला प्रश्न. चला आता पुढील प्रश्न मी दाखवतोय. बघा प्रश्न असं दिलंय आपल्याला की आपल्याकडे संख्या दिलेली आहे 97, 37, त्याच्यानंतर 13, 27, 10, 13, 27, 10. या संख्येमधील पहिल्या आणि दुसऱ्या अंकांच्या स्थानांची अदलाबदल केली, म्हणजे या दोघांची अदलाबदल केली असं झालं. त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या अंकांच्या स्थानांची अदलाबदल केली, हा मागे गेला हा पुढे आला, म्हणजे 73 बनला. आणि अशा पद्धतीने त्याचप्रमाणे 9व्या आणि 10व्या अंकांच्या स्थानांपर्यंत काय झालेले अदलाबदल होते, म्हणजेच प्रत्येकाचे, म्हणजे हे 31 बनलं, हे 72 बनणार, हे 01 बनणार, असं झालं. अरेंजमेंट इंटरचेंजिंग झाले. तर कोणता अंक डाव्या टोकापासून 6वा आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. डावीकडून 6वा काय येणार आहे? 1 येणार आहे. 1 कुठे दिसतंय? पर्याय बी. आलं उत्तर पर्याय बी. हा प्रश्न असं सॉल्व्ह होईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30वा प्रश्न नंबर अरेंजमेंटच आहे. बघा आपल्याकडे संख्या दिली आहे 48, 65, 73, 29, 0 अशी संख्या दिलेली आहे. आणि या संख्येमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला विचारलंय डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने मांडलेस त्या किती अशा संख्या आहेत जे त्या स्थानावर राहतील. आपण काय करणार? 98, 765, 432, 0, 0 आणि 8 अशा दोन संख्या आपल्याला बघायला भेटल्या ज्या त्याच प्लेसवर राहिलेल्या आहेत. हे डावीकडून उजवीकडे मांडलेले आहेत. ठीक आहे, तर हे आपलं उत्तर आलं पर्याय बी. चला हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा, हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन, 38, 96, 42, 715 संख्येतील प्रत्येक अंक उजवीकडून डावीकडे उतरत्या क्रमाने लावला तर किती संख्या अपरिवर्तित राहतील, म्हणजे किती संख्या अशा आहेत ज्या बदलणार नाहीत ते विचारलं. बघा 38, 96, 38, 96, 42, 715. 38, 96, 42, 715 प्रत्येक अंक उजवीकडून डावीकडे उतरत्या क्रमाने लावलाय. म्हणजे बघा रे, उतरत्या क्रमाने असं 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं मांडलं. उजवीकडून डावीकडे मांडले, राईट टू लेफ्ट. म्हणजे हे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. राईट टू लेफ्ट मांडलेलं आहे उतरत्या क्रमाने. किती संख्या अपरिवर्तित राहिलेल्या आहेत? बघा 1, 7 भेटला, एकच राहिलेले, एकच संख्या जी अपरिवर्तित राहिली, म्हणजेच पहिला पर्याय आपलं उत्तर आहे. यस विशाल राजश्री, करेक्ट उत्तर आहे. काय तर एकच संख्या आहे जी 7 हे नंबर असा आहे जे अपरिवर्तित राहिलेला आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32वा. प्रश्नात दिलेल्या शब्दांची अक्षरे वापरून तयार करता येणार नाही असा शब्द निवडायचा आहे. कॉर्पोरेशन हा जो शब्द आहे कॉर्पोरेशन, त्याच्याबद्दलचं या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं. कॉर्पोरेशन शब्दाचं उत्तर काढायचं. बघा हा शेवटचा टाईप आहे आपला. काय दिलंय बघा, आपल्याकडे शब्द दिलाय कॉर्पोरेशन. या शब्दातील अक्षरे वापरून तयार होणार नाही असा शब्द पोर्शन. बघा काय दिसतंय? PORTATION पोर्शन बनणार आहे. कोरोना म्हटलं तर बघा CORONA हा देखील बनणार आहे. रेशन आणि पोर्टल असं दिले. रेशन अँड पोर्टल. बघा रेशन RATION बनतंय. राहिलं काय? डी. का नाही बनणार? कारण इथे काय अवेलेबल नाहीये, एल लेटर अवेलेबल नाहीये, एल अवेलेबल नाहीये, म्हणजेच उत्तर आलं पर्याय डी.
काय उत्तर आलं आपलं? पर्याय डी लेटर एल अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. आता शब्द दिले आपल्याला फार्मास्युटिकल. फार्मास्युटिकल हा शब्द दिलाय कोणता? बघा, या दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही? प्रॅक्टिस, मॅट्रिक, राफेल, क्रिटिकल. बघा रे, आता प्रॅक्टिस PRACTICE प्रॅक्टिस बनणार आहे. मॅट्रिक बघा METRIC मॅट्रिक देखील बनणार आहे. राफेल आणि क्रिटिकल बघा काय झालं, RAPHEAL राफेल देखील बनते, म्हणजे राहिलं काय? क्रिटिकल. का नाही बनणार? बघा CRI आहे, TI दोनदा आहे का? नाहीये, आय एकदा होता, आय एकदा वापरला, रिपीट झाला आहे, AL आय एकदा होता तो दोनदा वापरला, त्यामुळे उत्तर पर्याय डी आलं की जर एकदा आलं असेल लेटर तर एकदाच वापरू शकतो, एकापेक्षा जास्त वेळा वापरू शकत नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. आता हे कोणते बनवले जाऊ शकत नाही हे बघितलं. आता आपण शेवटी बघूयात कोणता शब्द बनवला जाऊ शकतो. आता जे दिलेले शब्द आहेत, म्हणजे आता इथे अनकॉपीराइटेबल हा शब्द दिला, अनकॉपीराइटेबल. यातील शब्दातील अक्षरांचा वापर करून बनवला जाऊ शकतो असा शब्द निवडायचा. आता केअर कोड अनकॉपीराइटेबल मध्ये सी एकदा होता, आपल्याला कुठल्याही एका पार्टवरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे दिसतंय का? अन नाही, म्हणजे जर आपण बघितलं सी एक वेळ होता, इथे दोन वेळा वापरला जमणार नाहीये. अर्जंट बघा काय दिसतंय, URGENT अर्जंट बनतोय, यस बनतोय, म्हणजेच उत्तर आलं आपलं पर्याय बी. विशाल सिंग तसं नाहीये. विशाल, आता ज्या वेळेस एखादं लेटर जर एका शब्दामध्ये 3 वेळा आला असेल, 4 वेळा आला असेल, तर तो 3 वेळा आला असेल, 2 वेळा वापरा, 1 वेळा वापरा, 3 वेळा वापरा चालेल, परंतु 3 वेळा आलाय परंतु तुम्ही 4 वेळा वापरला जमणार नाही. ओके, हे समजून घ्यायचंय. बघा आता इथे अनकॉपीराइटेबल मध्ये जर तुम्ही बघताय, आता कुठलाही एखादा अक्षर असेल, एखादा कुठलाही अक्षर असेल, जर तो एकदा आला असेल तर एकदाच वापरू शकतो, एकापेक्षा जास्त वेळा वापरू शकत नाही. नाही वापरला तर चालेल, परंतु एकदा आला तर एकदा वापरू शकतो, एकापेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही, हे लक्षात ठेवायचंय. असं अक्षर रिपीट वापरायचं नाही, हा रूल नाहीये त्याच्यामध्ये. जेवढ्या वेळा असेल तेवढ्या वेळा वापरू शकता. एक शब्दामध्ये 4 वेळा ए आला असेल, तुम्ही 4 वेळा वापरा चालेल, 3 वेळा वापरला चालेल, परंतु 5 वेळा वापरू शकत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे रूल्स होते. आता रिफॉर्मर बघा रे, कुठला शब्द बनवता येणार नाही? फॉर्मर हे दिसते बनवता येईल. मर्ज MER जी आहे का? इथे नाही आहे, जी अवेलेबल नाही आहे, म्हणजे उत्तर आलं पर्याय बी. पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. डन, समजलं? उत्तर काय आलं आपलं? पर्याय बी, मर्ज हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. बघा आपण सर्व प्रश्न आपण इथे केलेले 35 क्वेश्चन्स या ठिकाणी आज केलेत आपण, आणि इच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला नक्कीच क्लिअर झाला असेल. विद्यार्थी मित्रांनो, बघा सेशन संपल्यानंतर तुमच्याकडून फीडबॅक भेटणं गरजेचं आहे. 5 स्टार फॉर कंटेंट टीचर इंटरफेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत सेशन बघताय, लेक्चर आवडतोय म्हणून बघताय, तर सेशन मध्ये कंटेंट तुम्हाला बेस्ट दिला जातो, याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतोय. म्हणून सेशन संपल्यानंतर 5 स्टार फॉर कंटेंट टीचर इंटरफेस नक्की सबमिट करा. पुन्हा भेटू उद्याच्या सेशन मध्ये नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.